नमस्कार. मी सौ किरणताई नामदेवराव मोरे चव्हाण, राहणार सालेकसा, जिल्हा गोंदिया. प्रसिद्ध लेखक व.पु. काळे ह्यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त 92 कथांचे वाचन करून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तेव्हा त्यांची शिकार कथा वाचून त्यांना शुभेच्छा देते. त्यांच्या कथेचं शीर्षक आहे शिकार. आता शेवटचा प्रसंग. तुम्ही गोळी झाडलीत आणि कशी कुणास ठाऊक ती भलतीकडेच गेली. सावध झालं. तुम्ही कोणत्या झाडावर आहात हे त्यानं हेरलं आणि गुरगुरत त्याने तुम्ही चढून बसल्या झाडाभोवती गिरक्या मारायला सुरुवात केली. तुम्ही खाली केव्हा उतराय आणि तुमचा फडशा कधी पाडतो हे विचारानं तो त्या झाडापासून हलायला तयार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? शरदला एवढा प्रश्न विचारून ओठांचा चंबू करून ती त्याच्याकडे पाहत राहिली. तू असा चंबू केलास ना ओठाचा, म्हणजे भलतीच बुवाही दिसते. हां समजलं. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. वर परीक्षा एक दिवसावर आली माहीत आहे ना? जाऊ दे ग, काय जेव्हा तेव्हा वाघ बनतो गोळ्यांची गोष्टी. माझ्यासमोर असं तुझ्यासारखं बेरकी चपळ सावध असल्यावर निराळ्या शिकारीच्या गोष्टी कशाला? शरद माधुरीच्या जवळ सरकत म्हणाला. सावज काय, तर चांगलंच तरबेज सावज. स्त्रीच्या देहात सारं अरण्य सामावलेलं असतं म्हणतात. कोण म्हणतं? सगळेच म्हणतात. कसं ते पहा. तुमच्या डोळ्यात हरिण आहे, काळजात ससा आहे, कमरेत सिंह आहे, वेणीत नागिन आहे. पुरे. खरंच सांगतो, स्त्रीमध्ये हे सगळ्या प्राण्यांचे गुण व अवशेष असतात. म्हणून तर बहुतेक पुरुष शिकारीच्या मागे लागत नाहीत, तर बाईच्या मागे लागतात. हरिणाच्या मागे जाण्यापेक्षा हरिणासाक्षीच्या मागे कुठे लागेल ते पाहतात. तुमच्या तीर्थरूपांना स्त्रीच्या देहातली ही किमया समजली नाही, म्हणून ते शिकार करीत सुटले. ते असू दे, आता त्यांच्याच परीक्षेला तुम्हाला उतरायचंय. ती परीक्षा मी सहज पास होईन. जंगलाचं तोंड लांबूनही न पाहता साऱ्या प्राण्यांच्या सवयी मी आता सांगू शकेन. सगळ्या जनावरातले एक स्वभाव विशेष उचलून स्त्रीचा स्वभाव बनतो. कोल्याचा धूर्तपणा, हरणांचं चापल्य. पुढचं सगळं समजलं. आधी आमच्या काकांच्या समोर उभी राहा, त्यांना खुश करा. अगं, पण संसाराचा, लग्नाचा, शिकारीचा संबंधच काय? काहीतरीच विचित्र हट्ट. म्हणजे जावायला शिकारीचा नाद हवाय, काहीतरी करतीलच. शरद, हे काहीतरी आहे हे मलाही पटतंय, पण त्यातून मार्ग नाही का काढायचा? हवा ना, म्हणून तर रंगीत तालीम करतोय. जाता येता सिंगल बॅरल, डबल बॅरल, मचान, हाकेवाले, निशाण, काडतुसांचे नंबर, 1 ना 2 रोजची तालीम. भानू शिरधनकरच्या सगळ्या शिकार कथा वाचल्या. मॅन हँटर्स ऑफ कमाऊ 4 वेळा पाहिला. मग सांग पाहू माझ्या प्रश्नाचं उत्तर. काय करायचं ते? खरं सांगू का? आधी ह्या प्रश्नातलं काहीही घडणार नाही माझ्या आयुष्यात, आणि त्यातूनही सगळं घडलंच तर पहिली गोळी चुकली ते पाहतच मी बेशुद्ध होऊन झाडावरून खाली पडेल. शरद, आता चेष्टा पुरे. ऐक पुन्हा एकदा याचं उत्तर. तू झाडावर आहेस, वाघ गिरट्या घालतो आहे. जरा वेळा त्याला गिरट्या मारण्याचा कंटाळा येतो. तो मग नुसता एका जागी पंजा चाटत बसतो. तोपर्यंत तुझी निराळा हल्ला करण्याची तयारी होते. कमरेचा भल्ला मोठा चाकू काढून तू त्याला दोरी बांधतोस आणि वरून चाकू बरोबर वाघाच्या 2 डोळ्यांच्या मध्ये मारतोस. चाकूला दोरी बांधली असल्याने तुला तो लगेच वर ओढून घेता येतो. पिसाळलेल्या वाघाचा आरडाओरड सुरू होतो. मग निशाण साधून चाकूचा दुसरा वार. ठीक, एकदम सारं लक्षात आलं. आता घाबरू नकोस. ह्या भांडवलावर अशा गप्पा मारतो की शिकारी ध्येयात घालवलेल्या तुझ्या काकांनी शिकारीचे धडे अरण्याचं तोंड न पाहिलेलं माझ्यासारख्या जावयाकडून घ्यावेत. शरदच्या ह्या विधानावर माधुरी खो खो हसत सुटली. शरद तिच्याकडे पाहतच राहिला. तिचं म्हणणं थांबेना. तसे तिने 2 दंड हातात धरून तिला गदा हालत म्हणाला. काय चुकतं? बाकी तर तुला हे सगळं अशक्य वाटतंय. पाहिलंस तू तुझ्या काकांच्यावर मी इंप पाडतो नाही. हसते ते सांग. मिस्टर, हे सगळे प्रसंग मी काकांच्या अनुभवातले सांगितले. काका हे तुम्हाला सगळं ऐकतीलच. तुम्हाला यापेक्षा निराळ्या चालीचे नमुने बनवावे लागतील. ते आता जनावरांच्या चालीवर अवलंबून आहे. नो, तुम्हाला काकांचीच चाल पाहावी लागेल. बरं बाई, झक मारली आणि तुमच्या प्रेमात पडलो. शरू, असं रे, काय करतोस? माझं रे काय चुकलं ह्यात? शिकारीची आवड हवी जावायला अशी अट मी का घातली? माधुरी रडवेली झाली.
अगं पण कसली अट ही? बहुतेक सासरे गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहतात. चांगल्या वस्तीत मालकीचा ब्लॉक आहे का पाहतात. हल्लीच्या शतकातले हीच क्वालिफिकेशन आहेत. ते राहिलं बाजूला. आणि काय म्हणे तर शिकारीचा नाद हवा. एका तऱ्हेने तुझे काका जावायचे शिकारीवरच निघालेत म्हणायचे. हो, आणि आमिष म्हणून मला झाडाला बांधून ठेवली असंच ना? अगदी तसं. पण पहा म्हणावं, हे आमिष बंदुकीची गोळी चुकून पळवते की नाही. रडविली झालेली माधुरी लगेच हसरी झाली. शरदच्या गळ्यात हात अडकत म्हणाली, बाकी सावज आणि बांधलेल्या बळी ह्यांनी एकत्र होऊन शिकारेला दिलेली हुलकावणी हे एक ऐतिहासिक घटना होईल होईल नाही? हो हो, होईल की. सावज जीवानेही सुटलं तर, नाहीतर वाघ जायचा जीवानीशी आणि शेळी म्हणायची. पुन्हा असं काही म्हणाल तर पहा हं. ठरलेल्या रविवारी शरद काकांना भेटायला जो आला तो मुळी शिकाऱ्याच्याच पोशाखात. कुठून कुणास ठाऊक त्याने भल्ली मोठी बंदूकही पैदा करून आणली. शरदशी हस्तांदोलन करताच काकांनी त्यांच्या हातातली बंदूक आधी उचलून घेतली. वा, मस्त काम आहे अगदी तुमचं. कसंच कसंच, हे कौतुक कुणाचं हे न कळून शरद म्हणाला. तोंड देखील नाही म्हणत होत. माझी रायफल पण ह्याच मेकची आहे, काकांनी खुलासा केला. शरदचा चेहरा पांढरा पडला. किती वर्षे वापरत आहात? शरद गडबडला, पण लगेच एक थाप आठवून म्हणाला, ही माझी नाही, माझी सध्या नादुरुस्त आहे. फारच हुकी आली म्हणून एका मित्राची आणि पडलो बाहेर. पण काही मन लागेना. एकंदरीत एकतर हातातलं हत्यार नव्हतं आणि सुरुवातच चुकली की मग जास्त पाठपुरावा करणं नाही. मग सरळ इकडेच आलो. हा हा, तुम्ही म्हणता तसं होतं खरं. सुरुवात चुकली की मामला बिघडलाच. सगळेच दिवस शिकाराचे नसतात, काही जनावरांचे सुद्धा असतात. हा हा म्हणता काकांचे व शरदचे संवाद चढत्या भाजणीप्रमाणे चढू लागले. संवादाच्या रंगतीबरोबर एक एक सूरही वर वर चढू लागला. शरद त्याच वेळी गप्पांच्या ओघात कुठंतरी भलतीच गफलत करून ठेवण्याचा संभव होता आणि काकांसारख्या जातीवंत शिकारीला खरं भांडवल आणि जाहिरातबाजी किंवा मसाला हे कळण्याची शक्यता होती. असं वाटल्यावर इतका वेळ आडून ऐकणारी माधुरी त्यांच्यात सामील झाली. शरदला दाबण्यासाठी, त्याच्या उतू जाणाऱ्या उत्साहाला लगाम घालण्यासाठी. काकांच्या लक्षात न येता त्याला नजरेनं खुणावता येईल अशी बेताने ती बसली. पण एव्हाना ठरवलेल्या वाचलेल्या शिकाऱ्यांच्या थापाच संपुष्टात आल्या होत्या. त्यामुळे मुलींच्या समोर जास्त जोर एरवी येतो ना येतो, शरद एकदम गप्प झाला. बायकासमोर अस्सल शिकारी कधीच बडाया मारत नाही असं वाटून शरदच्या श्रेष्ठत्वाबद्दल काकांना आणखीनच धन्य वाटलं. आणखीन खुशीत येत ते म्हणाले, आता बोला, तुमच्या घरची ती कातडी सांबाऱ्याचे वाघाचे मुखवटे पाहायला केव्हा येऊ? काका एवढा उत्साह दाखवतील ह्याची शरदला कल्पना नव्हती. तो एकदम गडबडला. पण माधुरी मदतीला धावून आली. ती पटकन म्हणाली, काका, परवाच्या दौऱ्यातून तुम्ही अजून पुरते बरे झाला नाही. तुमचा दुखावलेला गुडघा? अगं पुरी, विसर. समोर जनावर दिसलं तर आधाराशिवाय उभा राहून मी त्याचा निकाल लावीन. बरं का शरद? एकदा आम्ही आमच्या इंदोरच्या महाराजांच्या बरोबर त्यांना मध्ये अडवीत माधुरी म्हणाली, काका, पुढची हकीकत फोटोसकट मी ह्यांना 10 वेळा ऐकवली आहे. ते काही नाही, उगीच प्रकृती बरी नसताना वाघ, सिंहाची, हरणांची निर्जीव भिंतीला टांगलेली डोकी काय बघायची? वा बेटा, ते तुला काय कळतंय? स्वतःकडे सुमारे 2 डझन साड्या असताना, दुकानातून हजारो तरा रोज पाहत असतानाही शेजाऱ्याच्या बाईने साडी घेतली हे कळल्यावर तुम्ही का धावत जाता? तसंच आहे हे. तेव्हा शरद भाऊ बोला, केव्हा येऊ? केव्हाही. घर आपलंच समजा, केव्हाही या, आनंद आहे. शिकाऱ्यांचं कौतुक करणारी माणसं दुर्मिळ असतात. तुम्ही आलात तर सर्व गुण योग्य. जरूर जरूर, आम्हालाही तुमच्यासारखा तरुण कंपनीयन हवाच होता. शिकारीची लज्जत वाढेल आता. आपण बरोबर असलो की ह्या रविवारी येतो असं काय? अवश्य. फाटकापाशी माधुरी शरदला पोचवायला आली. शरदने तिच्याकडे भीतभीतच पाहिलं. आता करा शंख. तरी सांगत होते जपून थापा मारा. अगं पण जेवढं बोललो तेवढं आवश्यक होतं. त्याखेरीज त्यांची खात्री कशी पटणार? पाहिलंच ना किती रंगले होते? अरे हो, पण एखादी वाक्य भलतेच बोलला असतास तर? नाही नाही, मी तेवढा जागृत होतो. मग आता वाघ हरणाची डोकी कुठून आणणार? माधुरीने त्रासिकपणे विचारलं. तू चालव ना डोकं जरा, मी हादरलो. बरं, करेन व्यवस्था. कशी काय? रायफल हाऊसचे शंकरराव माहीत आहेत का? ते माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडे स्टर्निंग करता खूप डोकी येतात. त्यांच्याकडून पाहिजे तर घेऊ भाड्यानं. नाईस, पण त्यापेक्षा तुझ्या काकांनाच परावृत्त कर ना. ते नाही व्हायचं. त्यांनी एकदा ठरवले की संपलं.
अहो शरद भाऊ, तुमची बंधू विसरलात ना? काका आतून ओरडले. मारून मुटकून वैद्यबुवा म्हटल्यावर असंच व्हायचं. माधुरी म्हणाली. जीभ चावत शरद आत पळाला. त्यानंतरचे 2 दिवस शरद माधुरीचे फार धावपळीचे गेले. शंकररावांनी त्यांनी हर तऱ्हेच्या वस्तू दिल्या. 4 वाघांची डोकी, 3 हरणांची डोकी, 2 भोले मोठे हत्तीचे दात, शोकेस सकट. मुरुगाजींना तर कितीतरी. शरदचा एरवी रिकामा वाटणारा हॉल हा पाहुणे कलावंतीने एकदम गजबजून गेला. भिंतीवर अशी एकही जागा उरली नाही की जिथे शिकारी संबंधी साहित्य नाही. वाघा हरणांच्या डोक्यातून वाचलेल्या भिंतीवर शिकारीचे मोठमोठाले फोटो होते. ही एवढी प्रचंड तयारी पाहून माधुरी पण दीडमूठ झाली. शरद स्वतःच्या यशाबद्दल आता निश्चिंत झाला होता. काका खरोखरीच एकदम खुश झाले. प्रत्येक फोटो त्यांनी काळजीपूर्वक पाहिला. प्रत्येक वाघाचे हरणाचे कातडे 10-10 वेळा पाहिले. प्रत्येकाचा समग्र इतिहास पुन्हा पुन्हा विचारला आणि एवढ्या लहान वयात शिकारीचा एवढा शौक केल्याबद्दल त्यांनी शरदचं वारंवार अभिनंदन केलं. त्यानंतर 8च दिवसांनी शरदचं माधुरीबरोबर लग्न ठरलं. बळी आणि सावज यांनी शिकारीविरुद्ध केलेल्या कारस्थानात यश मिळवलं होतं आणि एकुलते एका पोरीच्या लग्नासाठी धावपळ करताना काकांचा दुखणारा गुडघा अर्धा अधिक बरा झाला होता. आणि एका गोरज मुहूर्तावर शरद माधुरीचं लग्न थाटामाटात पार पडलं. आहेर आणि अभिनंदनाचा त्या दोहोंवर वर्षाव झाला. जावाई पण शिकारीचा शौकीन म्हणून बहुतेक व्यवहारी मित्रांनी शिकारीला उपयुक्त होतील असेच नजराने दिले. 2 डझन भारी टॉर्च, 8 प्रवासी बॅग्स, 9 थर्मास, 13 दुर्बिणी आणि इतर अनेक. त्या सगळ्या वस्तू पाहून शरद शेजारी बसलेल्या माधुरीच्या कानात पुटपुटला. आता संसार सोडा आणि शिकारच करा. इश्श, नाहीतर शंकररावच्या दुकानाशेजारी बुलेट हाऊस काढा ह्या अहेरांच्या भांडवलावर. पहा शंकररावचं नाव घेतलंच आणि ते पहा शंकरराव आले. त्यांनी तर कहरच केला, कारण त्यांच्या पाठोपाठ 4 हमालांच्या डोक्यावर एक मोठी काचेची शोकेस मंडपात आली. त्यात एक अख्खा पेढा भरलेला वाघ होता. शरदच्या जवळ येत ते म्हणाले, ही आमची एवढीशी भेट. शरद माधुरी उभी राहिली. माधुरी म्हणाली, तुमचे अगणित उपकार झाले. उपकार? शंकराने चमकून विचारलं. हो ना, त्या दिवशी तुम्ही आम्हाला त्या वस्तू दिल्यात म्हणून तर आमचं लग्न जमलं. शरदने खुलासा केला. म्हणजे? शंकररावने परत विचारलं. शरदने मग सगळा डाव सांगितला. शंकरराव खो खो हसायला लागले. शरद पुढे म्हणाला, एकही गोळी न चालवता, जंगलाचं तोंड न पाहता आम्ही शिकार केली की नाही? शंकरराव म्हणाले, शिकार तर झालीच हो, पण सावज कोण आणि शिकारी कोण? वा, हे काही सांगायला हवं? सांगायलाच हवं, कारण ह्या शिकारीत सावजाला वाटतंय आपण शिकारी म्हणून. म्हणजे? शरदने बुचकळ्यात पडत विचारलं. तेच तर सांगतोय. माधुरी म्हणते, मी तुमच्यावर उपकार केले म्हणून, पण खरे उपकार तुमच्या काकांनीच केले तुमच्यावर. तुम्हाला पुरवलेलं शिकारीचं सामान मी काकांच्याकडून आणलेलं होतं. लटपटत शरदने विचारलं. आणि हे सर्व काकांना माहीत आहे? होय, माहीत आहे. मग तरी त्यांनी पण शरदचे वाक्य अर्धेच राहिले. काका पलीकडून मोठ्यांदा हसत तिथे आले आणि शरदरावांनी आणलेल्या शोकेसकडे पाहत म्हणाले, अरे वा, जावई बापूंची नवी शिकार दिसते आहे. धन्यवाद मित्रांनो. इथेच कथा, शिकार नावाची इथेच कथा संपली. अपू काळेंची. त्यांना माझ्याकडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.